नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्यासोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन। तर प्रवीण दरेकरांकडून पोलीस बंदोबस्ताला सरकार पुरस्कृत दहशतीची उपमा। अध्यादेश काढून धनगरांना आरक्षण द्या, प्रकाश शेंडगे यांची मागणी। उद्यापासून परभणीतून आंदोलनाचा इशारा। रेमडेसिवीर इंजेक्शन साठा करून काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देणार, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली माहिती। तर मिरज अर्फा हेल्थ केअर कोविड हॉस्पिटलची केली पाहणी। व्यसनामध्ये बुडालेल्या बापानं पोटच्या मुलाला विकलं तृतीय पंथींना। कोल्हापुरातील धक्कादायक घटना उघडकीस। फक्त पैशाचंच नाही तर डॉक्टरांच्याही कामाचं ऑडिट करण्याची गरज, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला डोस। तर समस्त मुस्लिम समाजाकडून हकीम लुकमान कोविड सेंटरचं लोकार्पण। काही पोलीस अधिकाऱ्यांचा सरकार पाडायचा प्रयत्न आहे असं मी म्हणालोच नाही। माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य घालण्यात आलं, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा घुमजाव। पावसानं बळीराजा उद्ध्वस्त, दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्याला ढगफुटीचा मोठा फटका। मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली। इंदापुरात पोल्ट्री फार्म मध्ये पाणी शिरल्यानं शेकडो कोंबड्या दगावल्या। मिरजमध्ये 40 ते 50 प्रकारच्या समुद्री आणि नदीच्या माशांची मोठी आवक। मासे दरात तेजी असतानाही मासे खवय्यांची खरेदीसाठी गर्दी। आणि IPLच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्सची किंग्स 11 पंजाबशी लढत। पंजाबनं नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करणार। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। मिरजेमध्ये 40 ते 50 प्रकारच्या समुद्री आणि नदीच्या माशांची मोठी आवक आहे। मासे दरात तेजी असतानाही मासे खवय्यांच्या खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते। मासेमारीचा सीझन हा जुलै 15 तारखेपासून सुरू होतो। वादळामुळे 2 महिने उशिरा सीझन सुरू झाला। मासे खवय्यांची वाढती मागणी होत असल्यानं कृष्णा नदी आणि समुद्रातील 40 ते 50 प्रकारचे मासे मिरज फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी आले। गोड्या पाण्यातील माशांपेक्षा समुद्री माशांना जास्त मागणी वाढली। सुरमई, बांगडा, पापलेट, झिंगा, मांदेली, बोंबील, ताडोसा, रावस, बुगडी, शेंगडा, शार्क, मानकी तारली या माशांना खवय्ये जास्त आवडीनं खातात। फिश मार्केटमध्ये रत्नागिरी, गोवा, मालवण इथून माशांची आवक होते। सध्या दरात तेजी असून सुद्धा मासे खरेदीसाठी खवय्ये येत आहेत। मिरज फिश मार्केटमधून 1 टन मासे विक्री केले जातात। मिरजमध्ये बांगडे खवय्ये जास्त असल्यानं कोल्हापूर, सांगलीपेक्षा मिरजेत बांगडा माशाला मागणी जास्त आहे। मोठमोठे मासे पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। आज कोरोना आपत्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी सर्वांना दिलाय। त्यामुळे मासे खवय्यांची चांदी झाली। आज मासे आवक आणि मागणीची माहिती मत्स्य विक्रेते साजिद पठाण यांनी दिली आहे। मच्छीचा सीझन चालू झालेला आहे आणि आवक कमी आहे आणि गिऱ्हाईक फुल आहे। आणि या कोरोनाच्या काळामध्ये माशाला आवक, गिऱ्हाईकाची मागणी भरपूर आहे। त्याचं कारण म्हणजे कॅल्शियम, विटॅमिन्स मच्छीमध्ये जास्त असतो, त्याच्यामुळे गिऱ्हाईक भरपूर आहे। आणि सीझन जुलै आणि ऑगस्टमध्ये स्टार्ट होतं आहे। तर यावेळी 2 महिने उशिरानं सीझन चालू झालेला आहे। आणि सीझनमध्ये प्रत्येक व्हरायटी सुरमई, पापलेट, झिंगा, मांदेली, बोंबील
मोठी सुरमई, टायगर झिंगा आणि अनेक प्रकारचे कमीत कमी 60 ते 70 नमुन्याचा मासे रोज मिरजमध्ये येत आहे। पण एक 8-10 दिवसापूर्वी झालेल्या तुफानामुळं आवक कमी आहे आणि रेट थोडंफार जास्त आहे। पण येणाऱ्या एक 8-10 दिवसात रेटसुद्धा कमी होईल आणि या मिरज शहरामध्ये मासे खाणारे पण भरपूर लोक आहेत आणि प्रत्येक भागातले प्रत्येक स्टेटले मिरजमध्ये लोक असल्यामुळं माशाचे खाणारे लोक पण जास्त आहे, आवक पण भरपूर आहे आणि खप पण भरपूर आहे। तरी माझी सगळ्यांना मिरजेच्या नागरिकांना आव्हान आहे की या कोरोना काळामध्ये माशाचा स्वाद घ्यावा आणि विटामिन्स आणि कॅल्शियम भरपूर असल्यामुळे तब्येतीला पण भारी आहे। एवढंच। जालना वडीगोद्री इथं वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे हाती आलेल्या शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झाले। वडीगोद्री मंडळामध्ये सुमारे 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या अतिवृष्टीमुळे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे काढणीस आलेली बाजरी, सोयाबीन तर बहरात असलेल्या तूर आणि कपाशी पिकं वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली आहेत। ऊस, मोसंबी, डाळिंब या फळबागेला फटका बसलाय। आसमानी संकटामुळे बळीराजा पुरता धास्तावलेला आहे। वडीगोद्रीसह अंतरवाली, सराटी, दुनगाव, सौंदलगाव, धाकलगाव, टाका, दोदडगाव, रामगव्हाण, नालेवाडी, पाथरवाला, खुर्द यासह आदी गावांमध्ये पाऊस झालाय। दुनगाव आणि दोदडगाव या गावात रस्त्यावर झाडं उन्मळून पडले तर दुनगावात विजेचे खांब सुद्धा वाकले। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले। वडीगोद्री महसूल मंडळात शुक्रवार रोजी संध्याकाळी जोरदार वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस सुरू झाला। या पावसानं शेतशिवारात चहूकडे पाणीच पाणी वाहू लागले तर वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झाले। जोमात असलेल्या बाजरीचं पीक क्षणार्धात आडवं झालं तर अनेक ठिकाणी ऊसाची पडझड झाली आहे। परिपक्व झालेलं सोयाबीन त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामुळे या नुकसान भरपाईचे लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाऊस झाला रात्री, जसं काल खूपच वाटोळं झालं, आमचं सगळा ऊस पडला, तूर पडली, सगळं भुईसपाट पीक झालं। आता याला काय करावं, लयच वादळ होतं, विजा कडकडत होत्या, असा पाऊस झाला कारण खूपच पाऊस झाला, काय करावं इलाजच नाही लगे, इतका पाऊस झाला कसं वाटोळं झालं। काय सरकार काय करतं काहीच नाही, जसं पंचनामे करायला येत नाहीत, वाटोळं झालं, पाहायला येत नाहीत कोणी, अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची, खूपच कठीण परिस्थिती झाली या पावसाने, लय अति पाऊस झाला आम्हाला। आमचं राहुल मुळे, एसबीएन मराठी, जालना। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द इथं शुक्रवारी रात्री दरम्यान मडाखेड इथल्या एका 4 नराधमांनी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार सदर मुलगी ही शौचालय करता बाहेर गेली असता गावातील सागर मांडोकार टिल्या उर्फ रवींद्र भिलागे, संदीप जवंजाळ, ज्ञानेश्वर चित्रे हे घटनास्थळ उपस्थित होते। सदर आरोपीनं पीडित मुलीला मरी माता मंदिराच्या जवळ नेऊन बाजूला असलेल्या गाड रस्त्यावर झोपवलं। ज्ञानेश्वर याने तोंड दाबले तर संदीप यानं कोणी रस्त्यावर येत आहे का यावर लक्ष ठेवलं। आरोपी सागर मांडोकार टिल्याने तिच्यावर अमानुष बलात्कार केला। फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून जळगाव पोलीस स्टेशन सदर आरोपी यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार बालिकाचे लैंगिक संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून 1 आरोपी अद्याप फरार आहे। नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर सुनील जाधव, ठाणेदार जळगाव जामोद। काल दिनांक 18 रोजी साधारण रात्रीचे 8 वाजले असतील त्यावेळेस एक आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मडाखेड खुर्द आहे त्या ठिकाणी एका अल्पवयीन म्हणजे 15 वर्षाच्या मुलीवर 2 इसमांनी बलात्कार केल्याची घटना, तसेच त्यांना 2 जणांनी सहकार्य केलं। एकूण 4 आरोपितांनी त्यांना थोडंसं पळवून नेणे व बलात्कार करणे अशी तक्रार आम्हाला पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्यानुसार आम्ही ताबडतोब सदर मुलीची जी जबानी आहे ती महिला पोलीस यांच्याकडून घेतली आणि त्यानंतर तिचा सविस्तर गुन्हा दाखल केलेला आहे।
आणि रात्रीच्या रात्री आम्ही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 1 तासात 3 आरोपितांना अटकसुद्धा केलेली आहे आणि 1 आरोपी फरार झालेला आहे. आणि ज्या आरोपितांना अटक केली होती त्यांना आज आम्ही सत्र न्यायालय खामगाव या ठिकाणी रिमांडचा आम्ही घेऊन गेलो होतो आणि सत्र न्यायालयाने त्यांना 22 तारखेपर्यंत रिमांड दिलेली आहे. रिमांड संपल्यानंतर मला अशी खबर मिळाली की जो फरार आरोपी आहे तो सुद्धा खामगाव या शहरामध्येच आहे. म्हणून आम्ही 2 पथकं तयार केली. मी सुद्धा तिथेच थांबलो आणि 1 पथक मडाखेडकडून त्यामध्ये पोलीस पाटलांचा समावेश करून ते 1 पथक खामगावपर्यंत बोलवलं आणि आम्ही थोडा ट्रॅप रचला की पोलीस पाटलांना सांगितलं की काही झालेलं नाही आहे, तू फक्त समोर ये असं थोडं त्याला बतावणी करून त्यालासुद्धा आम्ही खामगाव येथून ताब्यात घेऊन संध्याकाळी 5:30-6ला पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या आरोपीला IO वळवी API वळवी यांच्या ताब्यात दिलेले पुढील कारवाई त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे सदर बलात्काराच्या आणि किडनॅपिंगच्या केसमधील 4ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि पुढील तपास API वळवी हे करीत आहेत. आणि अशा संवेदनशील अल्पवयीन मुलीच्या संदर्भात झालेला गँगरेप हा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि तात्काळ सर्व आरोपितांना अटक केलेली आहे आणि त्यांना शासन होईल अशा पद्धतीने आम्ही तपास करून पुढील दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करत आहोत. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणीच पाणी पाहायला मिळालं. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले. जालना शहरातील जय भवानी नगर इथं नागरिकांच्या घरात पाणी आल्यानं नागरिकांचा हाल झालं. सामाजिक कार्यकर्ते आदित्य खंडागळे यांनी धाव घेत गोरगरिबांना वाचवण्यासाठी मदत केली. रोडवर पाणी कमी करण्यासाठी पाण्याची पळवाट करण्यासाठी कचरा गुंतलेला काढून घेण्यात आलाय. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, जालना. येवल्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच थैमान घातलंय. तालुक्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय. यामध्ये प्रचंड प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. आधीच शेतकरी चिंतेत आहे, आता त्याच्यावर आसमानी संकट कोसळलं आहे. येवल्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं थैमान घातलं असून तालुक्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय. प्रचंड प्रमाणात पिकांचंही नुकसान झालं. या पावसानं हजारो हेक्टरवरील कांदा पीक आणि रोपांचं नुकसान होणार असून काढणीस आलेल्या सोयाबीन आणि भुईमूग पिकाचं नुकसान झालंय. येवला तालुक्यात सर्वत्र रात्री मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे अनेक गावातील नद्या नाल्यांना पूर आलाय. नाशिक औरंगाबाद मार्गावरील देशमाने गावातील गोई नदीला पूर आल्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक एकेरी चालू आहे. तर या पुराच्या पाण्यामुळे मक्याच्या पिकात पाणी शिरल्यानं शेतीला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. अंदरसूल इथं कोळगंगा नदीला पूर आल्यानं या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. तर सावरगाव इथं कपाशी पिकात पाणी साचलं असून पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पिकाचं रोपांचं नुकसान होणार आहे. काढणीस आलेला सोयाबीन भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यानं परत एकदा बळीराजाला आसमानी संकटाला सामोरं जावं लागतंय. रात्री येथे ढगफुटीसारखा पाऊस झाला. तो पाऊस इतका झाला की बऱ्याच काळामध्ये कोणालाच आठवत नाही असा अतिवृष्टीच्याही पलीकडे असा पाऊस झाला. आणि या पावसामुळं सोयाबीन, मका, बाजरी, कांदे रोप आणि जनावरांचा चारा या सगळ्यांची वाट लागली. आज सगळे नदी नाले विहीर इथून पाणी वाहत आहे. सगळं रानं उपळलेली आहे. शेतकऱ्यांची हिंमत हटलेली आहे. शेतकरी फार उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला. बोरी ग्रामपंचायत चौक परिसरातील एका होमिओपॅथिक दवाखान्यासह दवाखान्याशेजारी असलेल्या
एका मेडिकलच्या दुकानाला आग लागली। यामध्ये 5 लाख रुपयांचं नुकसान झाले। बोरी ग्रामपंचायत चौक परिसरातील एका होमिओपॅथिक दवाखान्यासह दवाखान्या शेजारी असलेल्या एका मेडिकल दुकानाला आग लागली। यामध्ये 5 लाख रुपयांचं नुकसान झाले। बोरी शहरातील ओम साई मेडिकल आणि समर्थ होमिओपॅथिक दवाखान्याला शनिवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली। परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं होतं, मात्र तोपर्यंत दवाखाना आणि मेडिकलचे सर्व सामान जळून गेलं होतं। जिंतूर तालुक्यातील येळदरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उचलण्यात आले। यामध्ये रात्री 11:30 वाजता धरणाचे 10 दरवाजे उचलले गेले। येळदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यानं खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यात पुन्हा येळदरी धरणाच्या वरच्या भागात संध्याकाळी 6 वाजल्यापासून अतिमुसळधार पाऊस झाल्यानं येळदरी धरणाचा वेग वाढलेला आहे। सध्या 10 दरवाजांमधून 21,100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे। येळदरी धरणाच्या वरील बाजूस असलेले खडकपूर्णा धरण हे 100% भरले। मागील 1 महिन्यापासून खडकपूर्णा, येळदरी आणि सिद्धेश्वर या तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। रात्री 11:30 वाजता येळदरी धरणाचे 10 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले असून यामधून 21,100 क्युसेक्स पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले। यामध्ये पूर्णा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागानं दिला आहे। आरक्षणाबाबत सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे। केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार, त्यांनी एकमेकांकडे न ढकलता त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि आरक्षणाबाबत सरकारमधल्या प्रमुख नेत्यांची भूमिका स्पष्ट करावी असं माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागणी केली। ते निलंगा इथं बोलत होते। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा इथं घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ते आले होते। यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिली आहे या विषयाच्या विरोधामध्ये, मराठा समाजाच्या प्रश्नाच्या विरोधामध्ये घंटा आंदोलन केलं। मला त्यांनी सर्वांनी माझी भूमिका मांडण्यासाठी मला बोलवलं होतं। मी माझी भूमिका न मांडता मी या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मी इथं आलोय। तमाम मराठा बांधवांच्या प्रत्येक अहोरात्री त्यांच्या सर्व प्रश्नासोबत मी त्यांच्यासोबत राहील असा शब्दही मी त्यांना सर्वांना दिलेला आहे। मी आमदार म्हणून नव्हे तर एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने सोबत राहील आणि सरकारला आणि केंद्र असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्याच्यामध्ये कुणी एकमेकांकडे न ढकलता तर या ठिकाणी ज्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि सरकारमधल्या प्रमुख माणसांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या निमित्ताने मी त्या ठिकाणी सध्या सगळीकडेच माझं कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाअंतर्गतच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला आवाहन केले। कोविडचा प्रादुर्भाव वाढतोय आणि हा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा असेल तर प्रत्येकानं आपली जबाबदारी निभावली पाहिजे असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले। प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतलीच पाहिजे। मागील आठवड्यात ज्या वेळेला बैठका घेतल्या त्यावेळेला सगळ्यांना आवर्जून सांगण्यात आलं आणि सगळ्यांनी हे आपलं कुटुंब आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं कुटुंब आमचं कुटुंब ही आपली जबाबदारी। आपण जबाबदारीला स्वीकारलं नाही तर अजून त्रास होईल। सगळ्या गोष्टी करूनही काही लोक ऐकतच नाहीत, मग आम्हाला त्या ठिकाणी शासन करावं लागतं। तुम्हाला जर इथं आम्ही दंड लावले तर आम्ही कडक वागलो तर काही लोकांना तिथं त्रास होतो आणि मग राजकारण होतं। राजकारण करण्याची ही वेळ नाही। आपण आपला जीव सांभाळला पाहिजे, आपल्या कुटुंबाचा जीव सांभाळला पाहिजे, आपण आपल्या समाजातल्या लोकांना सांभाळलं पाहिजे। शासन मास्क लावण्यासाठी सांगतंय, सामाजिक अंतर ठेवायला सांगतं, मात्र या सर्व गोष्टी आपण केल्या तरच आपण वाचणार आहोत। अमरावतीच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे आणि वक्तव्य केलं आहे। कोविडचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि हा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा असेल तर प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी निभावली पाहिजे
प्रत्येकानं प्रत्येकाच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला बैठका घेतल्या त्यावेळेला सगळ्यांना आवर्जून सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं की हे कुटुंब आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. तुमचं कुटुंब, आमचं कुटुंब, आपलं सर्वांचं कुटुंब आपली जबाबदारी आहे. आपण जबाबदारीला जर स्वीकारलं नाही तर अजून त्रास होईल. सगळ्या गोष्टी करूनही काही लोक ऐकतच नाही आणि मग आम्हाला त्या ठिकाणी शासन करावं लागतं. आणि तुम्हाला जर तिथे आम्ही फाईन लावले किंवा काय तुम्हाला तिथे जर कडक वागले तर मग काही लोक तिथे त्यांना त्रास होतो आणि मग त्याच्यावरनं राजकारण सुरू होतं. राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपण आपला जीव सांभाळायला पाहिजे, आपण आपल्या कुटुंबाचा जीव सांभाळायला पाहिजे, आपण आपल्या समाजातल्या लोकांना सांभाळलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे शासन सांगतं आहे, मास्क लावला पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण जर करू तरच आपण वाचू, नाही तर आपण नाही वाचणार. वेळ गेल्यानंतर येत नाही. आत्ता वेळ आहे एक दुसऱ्याला सांभाळायची. हे माझं कुटुंब आहे, ही माझी जबाबदारी आहे. जय हिंद. राज्यामध्ये भाजपाच्या नावावर 105 दगड निवडूनही सत्तेचा शेंदूर न लागल्याच्या रागातून केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी नंदुरबार इथं केला आहे. निर्यात बंदी केल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात आला. शनिवारी सलग दुसऱ्याही राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नंदुरबारमध्ये आंदोलनाचं नेतृत्व पक्ष निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. बैठ अनिल गोटे. जून महिन्यात केंद्र सरकारनं निर्यात बंदीमधून उत्पादनं वगळली होती. त्यात कांद्याचा समावेश करण्यात आला होता. याचवेळी केंद्रानं कांदा निर्यात बंदी लागू होणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. निर्यात बंदी नसल्यानं जगाच्या पाठीवर शेतकरी कुठेही कांदा नेऊन विकू शकत होता. आता कांदा निर्यात बंदी लागू होणार नसल्यानं भारतीय जनता पार्टीने सरकारचे तोंड भरून कौतुकही केले होते. मात्र 2च महिन्यात केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी लादून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राज्यात भाजपाचे 105 आमदार निवडून देखील सत्ता मिळू न शकल्यानं केंद्रानं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर अभिजित मोरे, पुष्पा गावित, मधुकर पाटील, जितेंद्र मराठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निर्यात बंदीमधून जे काही उत्पादनं वगळली त्याच्यामध्ये कांदा होता. जून महिन्यामध्येच त्यांनी निर्णय केला की कांद्याला निर्यात बंदी लागू होणार नाही. म्हणजे जगाच्या पाठीवर आपण शेतकरी कुठेही कांदा नेऊन विकेल. त्यावेळेला भाजपवाल्यांनी फार सापासारखी लांब जीभ काढून केंद्र सरकारचं कौतुक केलं होतं. किती महिने झाले? 2 महिने. 2 महिन्यामध्ये पुन्हा त्यांनी कांदा निर्यात बंदी लागू केली. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना बोलू नका. त्याचं एकमेव कारण म्हणजे की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नावावर 105 जे दगड निवडून आले त्यांना सत्तेचा शेंदूर लागला नाही. त्याचा जो राग आहे, हा राग ते कांद्यावर निर्यात बंदी करून काढतायत. प्रतिनिधी सुनील माळी, एसबीएन मराठी, नंदुरबार. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात
मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी-12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी. JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुकडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे? कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड, जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय? कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील.
एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ॲप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. वाढीव दर मिळेपर्यंत बीडमध्ये ऊसतोड कामगारांचा संप सुरूच राहणार. कोणीही संप फोडण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलाय. ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यात ऊसतोड मुकादम, मजूर, वाहतूकदार यांच्या विविध संघटनांनी कोयता बंद आंदोलन पुकारले. याच धर्तीवर आज भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरामध्ये ऊसतोड कामगारांची विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी भीमराव धोंडे म्हणाले की पाटोदा तालुक्यातील सर्व मुकादमांची बैठक आज घेण्यात आली. 10 तारखेला एक लवादाची बैठक झाली, त्यामध्ये मात्र काही तोडगा निघाला नाही. महाराष्ट्रानं ऊसतोडी कामगार संघटनेच्या लवादावर पंकजा मुंडे आहेत, त्या सक्षमपणे काम करतायत. त्यामुळे साखर संघाने पंकजा मुंडे सोबतच चर्चा करावी. जोपर्यंत वाढीव दर मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील. आता आम्ही या संपामध्ये उतरलो आहोत. कोणीही संप फोडण्याचा प्रयत्न करू नये, असं देखील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलं आहे. हा मेळावा नव्हता, ही बैठक होती मुकादमांची आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुकादमामध्ये दोन्ही कामगार, वाहतूकदार सहभागी झालेले आहेत. आणि लवादाची एक बैठक 10 सप्टेंबरला पुण्याला झाली, परंतु त्याच्यामध्ये काय आणखी मार्ग निघाला नाही. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेच्या लवादावर पंकजाताई मुंडे आहेत, तर सक्षमपणे काम करतात, त्यांना सर्व माहिती आहे आणि त्यांच्याबरोबरच साखर संघाने चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवा. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत योग्य अशी वाढीव दर मिळत नाहीत, तोपर्यंत हा संप चालूच राहील आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्षमपणे उतरलेलो आहोत. कुणी हा संप फोडण्याचा प्रयत्न करू नये. सध्या सगळीकडेच कोविड केअर सेंटर सुरू आहेत, परंतु हे कोविड केअर सेंटर सुद्धा नागरिकांना अल्प होत आहेत. म्हणजेच जे नागरिक रुग्ण आहेत त्या रुग्णांना उपचार मिळत नाहीयेत. काही उपचाराविना दगावतायत, तर काही जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायलाच घाबरतात. अशामध्ये मिरज अल्फा हेल्थ केअर कोविड हॉस्पिटलला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करून काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देणार असल्याची माहिती यड्रावकर यांनी दिली आहे. हयात फाउंडेशन, जमियते इन्सानियत दर्द मदानी आणि अर्फा हेल्थ केअर तर्फे सुरू करण्यात आलेल्या अर्फा हेल्थ कोविड केअर हॉस्पिटलला राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेण्यात आली. आपत्तीमध्ये गरिबांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हयात फाउंडेशनचं कौतुकही करण्यात आलं. यावेळी अर्फा हेल्थ केअर हॉस्पिटलचे जमीर सनदी, हयात फाउंडेशनचे माननीय शकील पिरजादे, जमियात इन्सानियत दर्द मंदानीचे मौलाना मुबारक नासिर मखदूम, इम्रान धलाईत, अरकान बेग साहिद हेरलेकर, युनुस धलाईत, इम्रान आलासे, जीवन माळी उपस्थित होते. सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं रेमडेसिवीर इंजेक्शन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा निर्माण झालाय. जे स्टॉकिस्ट आहेत त्यांनी ब्लॅक करून 5400चे इंजेक्शन 8000ला विकत आहेत. ही बाब अर्फा हेल्थ केअरचे जमीर सनदी यांनी राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा करून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाला आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत. हयात फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू केलं
आणि विशेषतः ह्या समाजातल्या लोकांनी त्या सगळ्या लॉकडाऊन अनलॉकमध्ये प्रोसिजरमध्ये एकंदरीत वेगवेगळे समाजाचे जे सण होते त्या काळातसुद्धा समाजाचे जे गोरगरीब गरजू लोक होते की ज्यांना ह्या लॉकडाऊनमुळं ज्यांना काही मिळालं नाही, रोजगार मिळाला नाही, त्यांनासुद्धा सण करायची संधी उपलब्ध करून दिली. आणि आज परत ही कोविड सेंटर चालू करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना जी मदत करायची भूमिका घेतलेली आहे ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे. राज्य शासनाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी इथं करायला लागतील त्याला संपूर्ण सहकार्य करायची जबाबदारी आम्ही निश्चितपणे पाहतो. आदेश दिलेले आहेत, शासनाने आदेश काढलेले आहेत की इंडस्ट्रियल ऑक्सिजन 20% ठेवावं आणि बाकीचं मेडिकलसाठी म्हणून 80% ऑक्सिजनचा पुरवठा करायला सांगितला. त्या मानानं प्रत्येक ऑक्सिजनच्या प्लांटमध्ये असेल किंवा जिथं रिफिलिंग होतं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही शासनाचा प्रतिनिधी बसवलेला आहे. रेमडेसिवीरची थोडी ही आहे, आता जवळपास 5 कंपन्या आता रेमडेसिवीर आता त्या 5 कंपन्या आलेल्या आहेत. त्यामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात रेमडेसिवीरचा पुरेपूर साठा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध होईल. आणि जर कोण जर काळाबाजार करत असेल तर निश्चितपणे अन्न आणि औषध प्रशासन खाते निश्चितपणे त्याला कारवाई करायला आम्ही आदेश. दारुड्या बापानंच आपल्या पोटच्या मुलाला 5 लाखासाठी तृतीयपंथीयांना विकलेला आहे. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हाताचं काम सुटल्यानं दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एकानं चक्क आपल्या पोटच्या मुलाला तृतीयपंथीला 5 लाखात विकले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. उत्तम पाटील असं मुलाला विकणाऱ्या बापाचं नाव असून तो चांदी कारागीर आहे. उत्तमच्या पत्नीला मानसिक आजार जडलाय. त्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडल्यामुळं मुलाचा सांभाळ करणं कठीण बनल्यानं त्याला तृतीयपंथीयाला विकल्याचं उत्तम पाटील यांनी पोलिसांना सांगितलंय. नोटरीद्वारे दत्तक पत्र करून मुलाला 5 लाख रुपयात विकण्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे दत्तक घेण्याचा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये मे महिन्यात झाल्याचा समोर आले. सध्या उत्तम पाटील यांचा मुलगा बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे. नवरात्र उत्सव अवघा येऊन ठेपलेला आहे. तयारी करण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मागणी केली. नवरात्र उत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून भाविकांचं लक्ष मंदिर कधी उघडणार याकडे लागले. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रीला लाखो लोक दर्शनाला येतात. सरकारला जर निर्णय घ्यायचाच असेल तर तो लवकरात लवकर घ्यावा, जेणेकरून नवरात्रीची तयारी करता येईल, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. सरकार घालून देणाऱ्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी त्यांनी दर्शवत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. 17 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होते, घटस्थापना होते. त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातले सगळेच मंदिरं ही बंद आहेत. लोकांची आता सहनशीलता संपलेली आहे. आता आम्हाला कधी मंदिराची दारं तुम्ही उघडणार, अशी वारंवार भक्तांची मागणी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणारे उद्धवजी त्यांच्याकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय व्हावा, जेणेकरून 1 महिन्याचा काळ आता राहिलेला या महिन्यामध्ये आम्हाला तयारी करायला बरं होईल. आणि जर परवानगी दिली तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती निश्चितपणे येणाऱ्या सर्व भक्तांचं स्वच्छता असेल, सुरक्षितता असेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून आम्ही सर्व धार्मिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडू, एवढी तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. परंतु भक्तांना या नवरात्रामध्ये आई अंबाबाईचं दर्शन व्हावं, खूप उत्सुकता हे भक्तांना लागलेले आहे. आणि लवकर निर्णय महाराष्ट्र सरकार यात करेल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण या ठिकाणी ठेवतो. SBN न्यूज मराठीसाठी कोल्हापूरहून सचिन चव्हाण. माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पोलिसांचा देखील समावेश करावा, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. आणि त्यासोबतच सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह इथं पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी छगन भुजबळ म्हणाले की माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा। प्रत्येक घराघरात जाऊन माहिती संकलित करावी, तपासणीत विरोध आणि माहिती लपवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। कोमॉर्बिड रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी। सर्वेक्षणाचं काम थांबता कामा नये, ते सातत्यानं सुरू ठेवावं। खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती रोज संकलित करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त चेंबूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून चेंबूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले। यावेळी घाटले ग्रामस्थ आगरी समाज समिती सभागृह इथं घेण्यात आलं। रक्तदान शिबिरात एकूण 50 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी भाजपा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, उपाध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेवक महादेव शिगवण, चेंबूर मंडळ अध्यक्ष राहुल वाळुंज, दत्ता खेडकर, राजा उडियार तसंच पक्षाचे अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी जीवन तांबे, SBN मराठी। आज नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त एक सप्ताहाचा सेवा सप्ताह म्हणून कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि आजचा 7वा दिवस आहे। 14 तारखेपासून वृक्षारोपण, साफसफाई अभियान, चष्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये कार्यक्रम प्रत्येक वॉर्डमध्ये या ठिकाणी आपण करून आज चेंबूर विधानसभेचा हा सांगता ब्लड डोनेशन कॅम्पने आपण केलेली आहे। आज अनेक युवक देशाला ब्लड डोनेशनची आवश्यकता असल्यामुळे पुढे येऊन या ठिकाणी आज ब्लड देत आहेत आणि या ब्लड डोनेशनचा उपयोग आपल्या येणाऱ्या काळामध्ये जो कोविडचा हा प्रादुर्भाव वाढलेला आहे तिथे ज्यांना प्लाझ्माचं आवश्यकता आहे किंवा ब्लडची आवश्यकता आहे अशा प्रकारची ती सेवा देण्याचं काम या ठिकाणी आपण पूर्णत्वास नेलेलं आहे। आज वाढदिवसाचा उपक्रमाची सांगता या ठिकाणी होती आहे, परंतु इथेच न थांबता हा सेवा उपक्रम भारतीय जनता पार्टी नेहमीच चालू ठेवेल। पंतप्रधान नेहमीच म्हणत असतात की मी पंतप्रधान नसून मी प्रधान सेवक आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी ही सेवा आपण करत आहोत। मी पंतप्रधानांना त्यानिमित्तानं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त हो अशी मनोकामना व्यक्त करतो। असेच पंतप्रधान भारताला सदैव लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आत्ता एकूण या ठिकाणी प्रत्येक विधानसभेमध्ये 70वा वाढदिवस म्हणून 70 ब्लड डोनेशनचे कॅम्प वाटल्या जमावयात अशी एक टार्गेट प्रत्येकाला दिलं होतं। आमच्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण मुंबईभरामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः आम्ही 500 ब्लड्स जमा करण्याचा हा उपक्रम या ठिकाणी मनोदय व्यक्त केला होता। संध्याकाळपर्यंत आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळेल की किती मराठा आरक्षणाकरिता मराठा क्रांती मोर्चाचे विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन पाहायला मिळाले। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानं महाराष्ट्रभरातून मराठा बांधव विविध आंदोलन करून सामाजिक दबाव वाढवत आहेत। मराठा आरक्षणाचा लढा देत असल्यानं मराठा क्रांती मोर्चानं आज चेंबूर, वडाळा, दादर, परेल, पांझरापो, दादर, विक्रोळी, कुर्ला, भायखळा, अंधेरी अशा विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या। यावेळी आंदोलक मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागणे म्हणजे असं आहे की महाराष्ट्र शासनाने योग्य रीतीने मागासवर्गीय आयोग जो न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे एक आयोग नेमला त्या आयोगाने
सर्वस्वी मराठा समाजाच्या आजच्या स्थितीचं अभ्यास करून अनेक पुरावे त्याला जोडून त्यांना आवश्यक वाटलं की आज आपल्याला या समाजाला हा समाज आज पिछाडला गेला आहे. एक वेळेचा हा पुढारलेला समाज, परंतु आज हा समाज शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्टिकोनातून नोकरीच्या बाबतीत सगळीकडे मागास झालेला आहे. आणि आयोगाने आपल्या बाजूने मराठ्यांच्या बाजूने न्याय देऊन 12% आणि 13% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आम्हाला कायदा पारित केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याखाली त्याचं अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर केलं. त्या कायद्यानंतर इथे हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये आणि अन्यत्र काही दुसऱ्या मंडळीने या आरक्षणाच्या विरोधात केसी दाखल केल्या. परंतु तरीही आरक्षण हे कालपर्यंत चालू होतं. 6 महिने हे सगळा काळ पुढे गेलेला आहे, शैक्षणिक काळ. आत्ता कुठे शैक्षणिक काळाचा मुलाबाळांच्या शिक्षणाच्या आत्ता कुठेतरी सुरुवात होते. आरक्षणाचा विषय आहे, परंतु इथे हा सगळा स्टॉप झालेला आहे. त्यामुळे यावर्षी पुढचा न्याय मिळेपर्यंत मराठा समाज मराठा आरक्षण केंद्र शासनाने दिलं, महाराष्ट्र शासनाने दिलं आणि ते न्यायालयाने नाकारलं. त्यामुळं हा मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. संयमाने आम्ही निदर्शन प्रोटेस्ट करतो आहे, निदर्शन नाही आहे. तसे आता आमच्या ताई म्हणाल्या की ज्या खासदारांनी केंद्र सरकारला सांगितले की तुम्ही न्यायालयामध्ये थोडं इंटरफिअर करा आणि हे त्यांना मिळू द्या, त्या सगळ्या खासदारांचं मी पहिलं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. आम्ही पाठीशी आहोत म्हणूनच तुम्ही आहात आणि याच्या पुढे आम्ही राहणार आहोत. पण ही लढाई अर्धवट खासदारांनी सोडू नये. या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, आमचं आरक्षण हे आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही. आम्हाला सरकारने जे दिलं 13% 14% नोकऱ्यांमध्ये आरक्षण, ते केंद्र म्हणजे न्यायालयाने रद्द केलं आहे, तात्पुरतं रद्द केलं आहे. तो न्यायालयाचा अधिकार मी मानतो. परंतु महाराष्ट्र शासनाने जे आता नोकर भरतीचे JR काढलेत, ती नोकर भरती थांबवावी अशी आमची आजच्या सगळ्या मोर्चाची मागणी आहे. ती जर थांबली नाही तर मग मात्र अक्रांती मोर्चे महाराष्ट्रात निघतील याची जाणीव करून आम्ही शासनाला या निमित्ताने देऊ इच्छितो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, काही मंडळींनी आमचं आरक्षण रद्द झाल्याबरोबर टाळ्या वाजवल्या. त्या मंडळींना मला सांगायचं आहे, त्या मंडळींना आमच्या पंगतीला बसवण्याचं काम आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं, म्हणून आज आम्ही एकत्र हात घालून समाजात फिरतोय. आम्ही तुमचं काही मागत नाही. आणि तुम्हाला जर आमची भीती वाटत असेल तर जे अनाधिकृत 50% रिझर्वेशन आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे, त्याच्यामध्ये आमचा 16% वाटा आहे. तो मागण्यासाठी जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा तुम्ही काय कराल हा तुमच्या पुढे प्रश्न उभा राहील भविष्यात. हा भावी पिढीला तुम्ही तुमच्या भावी पिढीला सांगा, असं या माध्यमातून ती मोर्चे 58 निघाले, त्याची जगाने नोंद घेतली, शांततेत निघाले, मोठं गिनीज बुकात नोंद झाली. आम्ही शांतताप्रिय आहोतच. शांतताप्रिय होतं म्हणून मोगलांनी 400 वर्ष राज्य केलं. जेव्हा अशांतता कुसून महाराजांनी हातात तलवार घेतली तेव्हा आम्हाला हे स्वराज्य मिळालं. जर मराठ्यांचं स्वराज्य आम्हाला परत मिळवायचं असेल तर तिथपर्यंत आम्हाला पोचण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी आमची शासनाला, केंद्र शासनाला आणि इतर जे आम्हाला विरोध करतात त्यांना विनंती आहे. या निमित्ताने धन्यवाद. SBN मराठीसाठी प्रतिनिधी जीवन तांबे. मारेगाव तालुक्यातील वेगाव ते केगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे टेंगळावर खंडे पडल्याची रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
मारेगाव तालुक्यातील वेगाव ते केगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे टोंगळाभर खड्डे पडल्यानं रस्त्याची दैनावस्था निर्माण झाली। रस्त्यावरून दुचाकी तर सोडाच बैलबंडी घेऊन जाणं सुद्धा दुरापास्त झाले। यामुळे दोन्ही गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना या रस्त्यानं जाता येता नरक यातना भोगाव्या लागतात। मात्र यावर लोकप्रतिनिधीसह प्रशासनानं ही दुर्लक्ष केलं आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी वेगाव ते केगाव जोडणारा 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता निर्माण करण्यात आला, परंतु सदर रस्त्याचं काम वेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले जेणेकर यांच्या शेतापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं। उर्वरित रस्त्याचे अर्धवट काम तसंच ठेवण्यात आले। यामुळे समोरील रस्त्यांवर मोठमोठे टोंगळाभर खड्डे पडले असून रस्ता पुरता निकामी झालाय। SBN मराठीसाठी नवाज शरीफ, मारेगाव। फक्त पैशाचंच नाही तर डॉक्टरांच्याही कामांचं ऑडिट करण्याची गरज असल्याचं सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले। यामध्ये डॉक्टरांना डोसही देण्यात आलाय। वाढत्या मृत्यूदराबाबत चर्चा करणंही आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं चोपडे मेमोरियल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटरचं उद्घाटन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगे, जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री पाटील म्हणाले की सध्या अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत। रुग्णालयामध्ये लूट होत असल्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होणं टाळतात, दुखणं अंगावर काढतात। लुटीच्या भीतीनं कोणी रुग्णालयात दाखल होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र रुग्ण अत्यवस्थ झाला तर रुग्णालयात उशिरा दाखल केलं जातं, त्यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू होतो। अनेक ठिकाणी डॉक्टर कोविड रुग्णांना भेटतच नाहीत, बाहेरूनच चर्चा करतात। वास्तविक डॉक्टरांनी रुग्णांना भेटलं पाहिजे। डॉक्टर आतमध्ये जात नसतील तर उपचार होणार कसे? हा प्रकार गंभीर आहे। आतापर्यंत मी कधी या विषयावर बोललो नाही, परंतु मृत्यूदर वाढत चाललाय, त्यामुळं मला बोलावं लागतंय। डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेतली पाहिजे, तरच मृत्यूदर कमी होईल। पैशाचं ऑडिट नाही तर सध्या डॉक्टरांच्या कामाचं ऑडिट करण्याची गरज आहे। डॉक्टरांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। मृत्यूदर कमी करण्यासाठी चर्चा होणं आवश्यक आहे, असंही पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय। जास्त असल्यामुळे त्याच्यावर कडक उपाययोजना करणं आवश्यक आहे। पेशंटनी जिल्ह्यात आता माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जोरदार राबवण्यात येते। त्यात लवकर जर पेशंटने सांगितलं होणारा त्रास तर लवकर पेशंट सापडले, लवकर त्याचा त्रास लक्षात आला तर तो वाचू शकतो, असा सर्वत्र अनुभव आहे। आणि त्यामुळं उशिरा पेशंट हॉस्पिटलमध्ये येणं ही एक समस्या निर्माण झालेली आहे। आणि दुसरं, हॉस्पिटलमध्ये जी प्रोसिजर केली जाते ती तंतोतंत सायंटिफिकली आवश्यक आणि योग्य अशी असणं आवश्यक आहे। मृत्यूदर कमी करायचा असेल तर आम्हाला प्रोसिजर कशा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये होत आहेत हे बघणंही आवश्यक आहे। आणि त्यामुळं प्रोसिजरचं ऑडिट करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे। तर पेशंट आपल्याकडं आल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत दगावता कामा नये हा प्रयत्न प्रत्येक डॉक्टरचा असतो असं मी मानतो। तर त्यातही काही ठिकाणी पेशंटची मृत्यूची संख्या वाढायला लागली आहे, त्यामुळं त्या बाबतीत लक्ष ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळं एका बाजूला सरकारने ऑडिट हॉस्पिटलचं करायला ऑडिटर नेमलेले आहेत खर्चाचं, पण प्रोसिजरची ऑडिट होणं आवश्यक आहे। ते सांगली जिल्ह्यात करायचा आमचा मानस आहे। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर। मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर। MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर। मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली। या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात। वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत,
सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी. JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे, कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड, जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900
47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. मृत वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली नसल्याचा आरोप करत वृद्धाच्या नातेवाईकांचा इचलकरंजीमध्ये आयजीएम रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. यामध्ये कर्मचारी आणि नातेवाईकांच्यात शाब्दिक खडाजंगी रंगली होती. सहकार नगर परिसरातील वृद्धास प्रकृती बिघडल्यानं 15 सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या वृद्धाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. त्यानंतर मागील 2 दिवसांपासून या वृद्धावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. दरम्यान वृद्धाचे नातेवाईक जेवण घेऊन जाणं, वृद्धाचे कपडे बदलणे इत्यादी करत होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी अचानकपणे या वृद्धाचा मृत्यू झाला. वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देताना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे नातेवाईकांची भंबेरी उडाली. वृद्धाचा अहवाल 17 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला असताना या संदर्भात नातेवाईकांना माहिती का देण्यात आली नाही, यावरून संताप व्यक्त करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. रुग्णालयाकडून या संदर्भात नातेवाईकांना माहिती पण देण्यात आली असल्याचं सांगण्यात आले, पण नातेवाईकांनी माहिती दिलीच नसल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून जोरदार शाब्दिक खडाजंगी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस देखील दाखल झाले. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर भागातील नगरसेवक संजय केंगार या ठिकाणी आले आणि त्यांनी तसंच पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढत त्यांना शांत केलंय. डॉक्टरांना 2-3 वेळा पाया पडून बोलवलो की पेशंटला चेक करायला, पण डॉक्टर उठून आले नाहीत. डॉक्टर म्हणजे मी इथनंच चेक करायला लागलोय, पण डॉक्टर उठून कधीच आले नाहीत. 3-4 वेळा पाया पडून पण बोललो, पण डॉक्टर उठून आलेले नाहीत. पण नंतर पहिला आम्हाला सांगायला पाहिजे होते की तुमचा पेशंट पॉझिटिव्ह आहे, पण मेल्यावर सांगतात की पॉझिटिव्ह आहे. मराठ्या आधी सांगितले नाहीत की आम्ही त्यांच्या साईडला बसलेलो, उठलेलो, पण तेव्हा आम्हाला काय झालं असतं, त्यांनी काय केलं असतं, आमचं हे बोलणं आहे. इचलकरंजीमध्ये मागील 2 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली. शहरवासियांना याबाबत मोठा दिलासा मिळत आहे. पुन्हा बाधितांची संख्या वाढत चालल्याचं दिसत आहे. आज अखेर कोरोनाबाधितांची संख्या 3653 इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या 179 वर गेलेली आहे. मागील 3 महिन्यांपासून शहरात कोरोनाची मालिका अखंडितपणे सुरू आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढच आहे. एकूण बाधितांची संख्या 3500पेक्षा अधिक झाली आहे. त्याचबरोबर जमेची बाजू म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान दिवसभरात प्राप्त शहरातील विविध 20 भागातील 31 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले. यामध्ये यशवंत कॉलनी परिसरात 7, शहापूर आणि रुग्गेमळा परिसरात प्रत्येकी 3, जुना चांदूर रोड आणि हत्ती चौक परिसरात प्रत्येकी 2, तर विक्रमनगर, आरके नगर, वर्धमान चौक, घोरपडे नाट्यगृह परिसर, गावभाग, ममता बेकरी परिसर, भोणेमाळ, तांबेमाळ, विकली मार्केट, इंदिरा हाऊसिंग सोसायटी, श्रीपादनगर, जवाहरनगर, दातेमळा, बंडगर माळ, गणेशनगर परिसरात प्रत्येकी 1 अशांचा समावेश आहे. तर शहरातील आज अखेर कोरोनाबाधितांची संख्या 3653 इतकी झाली असून कोरोनामुळे 179 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 540 बाधितांवर उपचार सुरू असून आज अखेर 2934 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. याचाच निषेध व्यक्त करण्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जनधर विकास पार्टीच्या नेत्यांनी यावल रोडवर अनोखं आंदोलन केलं आणि इथं या रोडला श्रद्धांजली वाहिली. भुसावळ बुऱ्हाणपूर या महामार्गाला जोडणाऱ्या यावल रस्त्यावर 2 महिन्यापूर्वीच डांबरीकरणाचं काम करण्यात आलं होतं. 2 महिन्यातच संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, नगरसेवक अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनोखं आंदोलन करून ठेकेदार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जनाधार विकास पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलन आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या रोडाचं ज्यावेळेस काम सुरू झालं तर सगळं भुसावळकरांना आणि आम्हाला दिलासा वाटलं की आता भुसावळची दुर्दशा आहे कायमची नष्ट होणार आहे. परंतु ज्यावेळेस इथलं फेब्रुवारी महिन्यामध्ये काम सुरू झालं त्यावेळेस जेव्हा या ठिकाणी डायरेक्ट मातीचा लेप पाथरला गेला होता त्यावेळेस 16 फेब्रुवारी रोजी आम्ही स्वतः इथं येऊन प्रत्यक्षदर्शी इथे आम्ही BNCचे इंजिनियर कुरेशी साहेबांना आम्ही तक्रार केली की या ठिकाणी संपूर्ण माती वापरल्या जात आहे. त्यावेळेस त्यांनी इंजिनियर ठाकूर या ठिकाणी त्यांनी पाठवलं. ठाकूर या ठिकाणी त्यांनी ठाकूर साहेबांना पाहिलं आणि त्यांनी तात्काळ हे काम थांबवलं आणि त्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा इथला जो ठेकेदार आहे आणि इथलं जे प्रशासन आहे यांनी याच्याकडे सपसेल दुर्लक्ष केलेलं आहे आणि भुसावळकरांना भेटीत धरलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही या कामाचा आणि प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. जर आपण पूर्ण भुसावळ फिरसाल तर एकाही ठिकाणी रस्ता सरळ राहिलेला नाही. जितके कामं होत आहे त्याच्यामध्ये कुठे वाळू चुकीची वापरली जाते, कुठे माती टाकली जाते. मागे आमचे नगरसेवक गटनेते सर्वांनी विरोध केला की मुरुमच्या जागी काळी माती टाकता हे करता. या रस्त्याचं काम सुरू असताना माझ्यासोबत जो इंजिनियर होता माझा मित्र त्यांनी मला जाणून हे माहिती दिली होती. त्यावेळेस मी इथं येऊन इथले अधिकारी कुरेशी वगैरे BN अग्रवालचं हे काम होतं यांची तक्रार केली की हे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. त्यावेळेस वेटेज धरल्यानंतरही काम थांबलं नाही. त्या मातीवरती पाणी मारलं आणि डांबरीकरण केलं. डांबरीकरण केल्यानंतर 4-5 महिने आता लॉकडाऊनला झालेले. फरवरी महिन्यापासून 5 महिने झाले पण आतापर्यंत फक्त 15 दिवस वापरला गेला हा रस्ता लॉकडाऊन उघडल्यानंतर आणि 15 दिवसामध्ये इथं ही परिस्थिती आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जेही प्रशासन असेल जबाबदार अधिकारी असो ठेकेदार असो ठेकेदारला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं ही मी मागणी अजितदादांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे. त्यांचं मेल आणि त्यांना लेखी रजिस्टर्ड पोस्टाने जिल्हाधिकारी साहेबांनाही मी त्याची माहिती दिलेली आहे. जोही ठेकेदार असेल याच्यामध्ये BN अग्रवालचं काम होतं याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं आणि भुसावळमध्ये कुठेच याला काम परत देण्यात यावं नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर जे कुरेशी साहेब आहे त्यांनाही त्यांच्यावरती जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावरती सर्वांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि पूर्ण भुसावळची जी परिस्थिती आहे हे प्रत्येक कोणत्याही कामामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनधर विकास पार्टीचे नगरसेवक सर्व आहे दिवस रात्र मेहनत करतायत आणि तशीच आम्ही सेवा करत राहू. शेवटी एकच म्हणावं लागेल की यांना कितीही बोललं तर निर्लज्ज सदा सुखी असं काम झालेलं आहे. कमिशनवरती जगताय त्याच्याकरता आम्हाला आज हे भुसावळवासियांना या रोडाला 2 महिन्यातच भावपूर्वक श्रद्धांजली द्यावी लागली. सुनील अराक, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव. मिशन बिगिन अगेनचा 4था टप्पा सुरू झाल्यापासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ पाहायला मिळते. अवघ्या 20 दिवसात 9,549 रुग्ण आढळून आले तर 130 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतात. अनलॉक 4 सुरू झाल्यापासून पुन्हा कल्याण डोंबिवलीत लक्षणीयरित्या रुग्ण वाढत चालले. गणपती विसर्जनापासून दररोज 500चा रुग्णांचा आकडा पार होत चाललाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी याला नागरिकच जबाबदार आहेत
अजूनही रस्त्यावर फिरताना मास्क लावणं, मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करणे इत्यादी कारणामुळेच कोरोनाची संख्या वाढत चालली आहे। गेल्या 20 दिवसात तब्बल 9,549 रुग्णांची वाढ झाली आहे, तर 130 जणांचा मृत्यू झालाय। प्रशासन नागरिकांना सतत आव्हान करत आहे, मात्र नागरिक याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असताना दिसून येत आहे। यामुळे कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय। कंटेनमेंट झोनमध्ये परत एकदा बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत। माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आमदार भोईर यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना पळून लावण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे प्रत्येक प्रभागात राबवण्याकरिता शिवसेना नगरसेवकांची बैठक शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज घेतली। या बैठकीत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नगरसेवकांनी व्यक्त केला। आमदार भोईर यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीतील शहर वस्ती ही दाट लोकवस्तीची आहे। या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना धारावी पॅटर्न राबवला होता, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती। मात्र अनलॉकमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढते। ही संख्या कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवल्यास कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते। कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे चांगल्या प्रकारे काम करतात। मात्र ज्या राजकीय मंडळींना काही काम नाही त्यांच्याकडून आयुक्तांवर टीका करून त्यांना हटवण्यासाठी मागणी केली जात आहे। आयुक्त हटवल्याने कोरोना जाणार आहे का, असा सवाल आमदार भोईर यांनी उपस्थित केलाय। अधिवेशनच्या काळामध्ये विरोधी पक्षाला उत्तर देताना सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ही योजना जाहीर केली की माझे कुटुंब माझी जबाबदारी। त्याचा विषय असा आहे की बाबा जो त्याच्या प्रभागातील नगरसेवक असेल, आता मी आमदार आहे तर माझ्या प्रभागातील जेवढी लोक आहेत त्या लोकांना ह्या आजारापासून कसं वाचवता येईल आणि झिरो कोविड आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भातली ही योजना आहे। आता आमचे सर्व जमलेल्या सर्व नगरसेवकांना त्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे। महापालिकेने काही ज्या VR आलेला आहे त्यामध्ये असलेल्या सूचनांचं पालन करून प्रत्येक नगरसेवक प्रत्येकाच्या वार्डामध्ये ते ती योजना राबवणार, जेणेकरून त्या वार्डामधील कोविडची संख्या ही कमी होईल। आणि ही जी योजना आहे ही माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री साहेबांना दिली, ही प्रभावीपणे राबवली तर त्याचा रिझल्ट नक्की चांगला येणार। पश्चिमचे बोलवलेले आता, कारण सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे त्यामुळे जास्त गर्दी नको। टोटल किती 18-19 नगरसेवक आहेत, आपले 20 नगरसेवक आहेत, एक फक्त 1 का 2 बाकी आहेत, बाकी सर्व लोक इथं हजर आहेत। आपल्याला काही चर्चा झालेली आहे कशा प्रकारचा नियोजन आहे, नागरिकांमध्ये संभ्रम आहे की पुन्हा लॉकडाऊन होणार आहे किंवा 144 लागू करणार आहे, याबद्दल आपण काय समजतो? 144 तिकडे मुंबई वगैरे तिकडे चालू केलेलं आहे, आपल्या इकडे पण ते चालू करू शकतात, कारण मध्ये कोविडची संख्या कमी आली होती, त्यामुळे आपण थोडा विश्वास सोडला होता की बाबा कोविड आता संपत चालला आहे। परंतु तसं न राहता गणेशोत्सवाच्या नंतर कोविडने पुन्हा उचल घेतली आणि आता दररोजचा आकडा हा 500-600च्या दरम्यान येतो। असं असताना आयुक्त त्यांच्या परीने काम करत असतात, परंतु एक सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचा पदाधिकारी व ह्या कल्याणचा आमदार म्हणून माझं पण एक कर्तव्य होतं की बाबा आपल्या लोकांना सर्व कामं सांगून वगैरे कोरोना कसा आटोक्यात आणता येईल त्याबद्दल आमची चर्चा झाली। आणि मला विश्वास देतो की बाबा ह्या काही काळामध्ये जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर कोरोनाचा आकडा हा निश्चितच खाली येऊ शकतो। आयुक्त हटाव असं बोलल्या गेले, ठीक आहे, काय माहिती आहे का, तर त्यांना काय कामं नसल्यामुळे ते आयुक्त हटाव वगैरे सर्व चालू आहे। तर मला तर वाटतं हे आयुक्त आहेत म्हणून आपण एवढ्यापर्यंत आहे, दुसरे आयुक्त असतं तर हा आकडा 1000च्या पुढे गेला असता। ते स्वतः डॉक्टर आहेत, प्रत्यक्ष प्रत्येक लोकप्रतिनिधीशी चर्चा करतात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात आणि चुकीचं काम होणार नाही। कल्याण हे हॉटस्पॉट आहे हे मान्य आहे मला, परंतु आयुक्तांचं काम योग्य प्रकारे आणि नुसतंच आयुक्तांना हटवून कोरोना हटणार आहे का? आयुक्त जे प्रयत्न करतात त्याला साथ द्यायला पाहिजे ना। हे जे आता त्यांनी पण ही योजना मनावर घेतली आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यांनी सर्व ते नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आहे, असं म्हणजे त्यांचा पण प्रयत्न चालू आहे। मध्ये आदित्य ठाकरे साहेब आलेले तेव्हा तो
धारावीचा जो हे होता की बाबा धारावी पॅटर्न पण त्यांनी लागू केला, त्यासाठी पण त्यांनी सर्व व्यवस्थित केलेलं आहे ना. मला एक म्हणायचं आहे की जर आयुक्तांना हटवले तर उद्या कोरोना जात असेल तर मग हटवा, त्याची गॅरंटी कोणतरी घ्यावी त्यांच्या पक्षाने की आयुक्ताला हटवल्या की उद्या कोरोना जाणार सगळा, तर मग मी पण त्याच्यामध्ये सहभागी नाही तर मी माझ्या आयुक्तांचं समर्थन करेन, कारण त्यांचं व्यवस्थित काम चालू आहे. आणि मी माझी दर 2 दिवसांनी 4 दिवसांनी त्यांची भेट पण असते आणि दररोजचं आम्ही फोनवर सकाळी बोलतो. दररोजचं 7:30-8ला जेव्हा काही हे नसतात तेव्हा आम्ही फोनवर बोलतो आणि ही सर्व माहिती घेत असतो. ते मला विचारतात, भोईर आपण काय करायला पाहिजे, का आटोक्यात येत नाही, आपण एवढे प्रयत्न करतो सर्वजण, तुमच्या पक्षाची लोक एवढी प्रयत्न करतात, पत्रकार लोक आहेत, इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, सर्व आपण एकमेकाला कोऑपरेट करून काम करतो, तरी पण का कमी होत नाही, याची आमची चर्चा चालू असते ना. त्या चर्चेतून काही ना काही निष्पन्न होत असतं. त्यामुळे आयुक्त हटाव वगैरे आता ते बिनकामाचे उद्योग ज्यांना करायचे आहेत त्यांनी करू दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आयुक्तांनी आणि प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत हा कोविड कमी करण्यासाठी ते आपण राबवणार प्रभावीपणे. समस्त मुस्लिम समाज सांगली यांच्याकडून हकीम लुकमान कोविड सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. एकूण 100 बेडचं अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं. यामध्ये 5 व्हेंटिलेटरचे बेड, 45 ऑक्सिजन बेड, 50 सस्पेक्टेड बेड, एक्सरे मशीन असलेलं हे अद्ययावत कोविड सेंटर आहे. आज सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आसिफ बाबा आणि समस्त मुस्लिम बांधवांनी लोकवर्गणीतून या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. काय मृत्यूदर वाढला होता मध्यंतरी आणि एकंदरीत याला जबाबदार असणाऱ्या घटकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मृत्यूदर का वाढला याचंही आपण माहिती घेतलेली आता वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. मृत्यूदर जास्त असल्यामुळे त्याच्यावर कडक उपाययोजना करणं आवश्यक आहे. पेशंटनी जिल्ह्यात आता माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जोरदार राबवण्यात येते. त्यात लवकर जर पेशंटने सांगितलं होणारा त्रास तर लवकर पेशंट सापडले, लवकर त्याचा त्रास लक्षात आला तर तो वाचू शकतो असा सर्वत्र अनुभव आहे. आणि त्यामुळं उशिरा पेशंट हॉस्पिटलमध्ये येणं ही एक समस्या निर्माण झालेली आहे. आणि दुसरं हॉस्पिटलमध्ये जी प्रोसिजर केली जाते ती तंतोतंत सायंटिफिकली आवश्यक आणि योग्य अशी असणं आवश्यक आहे. मृत्यूदर कमी करायचा असेल तर आम्हाला प्रोसिजर कशा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये होत आहेत हे बघणंही आवश्यक आहे. आणि त्यामुळं प्रोसिजरचं ऑडिट करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे. तर पेशंट आपल्याकडं आल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत दगावता कामा नये हा प्रयत्न प्रत्येक डॉक्टरचा असतो असं मी मानतो. तर त्यातही काही ठिकाणी पेशंटची मृत्यूची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळं त्या बाबतीत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं एका बाजूला सरकारने ऑडिट हॉस्पिटलचं करायला ऑडिटर नेमलेले आहेत खर्चाचं, पण प्रोसिजरची ऑडिट होणं आवश्यक आहे. ते सांगली जिल्ह्यात करायचं आमचा मानस आहे. 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND,
मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इंचार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा.
फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान, स्काय स्टार ऑनलाईन. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मुंबई इथल्या कोरोना केअर सेंटरमध्ये ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथभेट देण्यात आली आहे. ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी कर्मचारी वर्गानं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेल्या आर्थिक सहाय्यानं खरेदी केलेले ग्रंथ बांद्रा कुर्ला संकुल वांद्रे पूर्व मुंबई इथल्या कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ग्रंथालयातून आज रोजी श्रीमती इंगोले मॅडम ग्रंथालय संचालक यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आली. यावेळी एक बुककेसही उपलब्ध करून देण्यात आलाय. यावेळी डॉक्टर ढेरे अधिष्ठाता, त्यांची टीम आणि ग्रंथालय संचालनालयातील श्रीमती डॉक्टर मॅडम, सुद मॅडम, डॉक्टर आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे पेलनेकर उपस्थित होते. बोईसर इथं चिन्मय हॉस्पिटल इथल्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या रुग्णाची आत्महत्या की हत्या? नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून हे आरोप केले जात आहेत. 15 सप्टेंबर रोजी चंद्रकांत चौधरी यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्यानं बोईसर इथल्या चिन्मय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या उपचारासाठी झालेल्या रुग्णालयाचं बिल पाहिल्यावर त्यांना बिल काउंटरवरती बिल पाहूनच चक्कर आली. त्यांना पुन्हा याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र 19 सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता त्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अतिदक्षता विभागातून सामान्य वार्डमध्ये हलवण्यात आलं. चंद्रकांत चौधरी यांनी त्यांना दाखल केलेल्या रूममधून उडी न मारता वार्डच्या समोरील रूममधून खाली उडी कशी मारली असल्याचं म्हणणं नागरिकांचं असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली की हत्या झाली असा आरोप नातेवाईकांनी केला असून याची योग्य चौकशी पोलिसांनी करण्याची मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. सदरच्या रुग्णालयाच्या खिडक्यांना कोणतंही सुरक्षा कवच नसल्यानं नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नैराश्याच्या भरात चंद्रकांत भालचंद्र चौधरी वय 42 वर्षे आणि चिन्मय हॉस्पिटल या ठिकाणावरनं दुसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्याला अपमृत्यू 78/2020 CRPC 174 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सर, आत्महत्या रुग्णालयाच्या नातेवाईकांनी 15 तारखेला त्याला रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं. तदनंतर 17 तारखेला त्याला काउंटरवरती बिल देताना त्याला चक्कर आली. बिल जास्त होतं का? चक्कर आल्याच्या नंतर पहाटे 5:30च्या दरम्यान त्याला अतिदक्षता विभागामधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळेला त्यांनी सुसाईड केलं आहे आणि त्याच्या रूममधून त्यांनी सुसाईड उडी न मारता दुसऱ्याच्या रूममधून उडी मारली आहे. नेमकी संशयास्पद आहे कुठेतरी गोष्ट, तर तुमच्या तपासमध्ये काय आहे? प्रथमदर्शनी तरी त्यांचे जे भाचे आहेत त्यांनी जी खबर दिली त्यामध्ये नैराश्यातून आत्महत्या केली अशा प्रकारची दिलेली आहे. सदरचा अपमृत्यूचा तपास करीत असताना जर काही संशयित किंवा चुकीचं काय आढळून आलंच तर कायदेशीर कारवाई करत आहोत. जर नातेवाईकांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी त्यांनी सुसाईड केली तर त्या विंडोला ग्रीलही नव्हते किंवा कोणती सेफ्टी सुविधा नव्हती, तर त्याबाबत पुढील आपला तपास झालेला आहे. बरोबर आहे, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. ग्रील नव्हते त्या ठिकाणी. त्या अनुषंगाने आत्ता ADR दाखल करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री दत्तात्रय शिंदे साहेब, ॲडिशनल SP देशमुख साहेब व माननीय SDPO वळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अपमृत्यूचा तपास करून जर का चुकीचं काही किंवा काही दोषी आढळल्यास त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर. गोवंडी इथं अर्जुन सेंटरमध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची नामुष्की ओढवली. 2.5 वर्षापासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगार नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात जोरदार कार्यक्रम पार पडत आहेत. दुसरीकडे अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक तयार करण्यास बनवण्यात आलेल्या समितीच्या कार्यालयाला दुसऱ्यांदा भाडे न भरल्यानं जागा मालकानं टाळे ठोकल्याची नामुष्की ओढवली आहे. 2.5 वर्षे इथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगारही देण्यात आला नाही. गोवंडी इथल्या अर्जुन सेंटरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचं कार्यालय. या कार्यालयात पूर्वी अधिकारी ते कर्मचारी असे 19 जण काम करत होते. त्यांची नियुक्ती शासकीय नियमानुसार करण्यात आली होती. घाटकोपर इथल्या अण्णाभाऊ यांच्या घराच्या जागी उभं करण्यात येणाऱ्या स्मारकाच्या निर्मितीबाबतचे सर्व कार्य इथूनच चालतं. मात्र जेव्हापासून हे कार्यालय सुरू करण्यात आलं तेव्हापासून इथले कर्मचारी आणि या कार्यालयाकडे सरकार तसंच संबंधित शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं इथल्या 19 कामगारांचा पगार न मिळाल्यानं वारंवार आंदोलनं करावी लागली होती. तर या कार्यालयाचं भाडं न भरल्यानं या अगोदर देखील या कार्यालयाला टाळे ठोकण्याची नामुष्की झाली होती. तेव्हा सरकारवर जोरदार टीका झाल्यावर शासनानं हे भाडं भरलं, मात्र कामगारांना पगार मात्र मिळालाच नाही. आता पुन्हा हीच स्थिती ओढवली असल्यानं कर्मचारी आणि अण्णाभाऊ साठे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. 10 महिने या कार्यालयाचे भाडे न भरल्यानं मालकानं पुन्हा या कार्यालयाला नोटीस देऊन टाळे ठोकले. शासनातर्फे कधीच वेळेत भाडे न मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत सर्व संबंधित मंत्री अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष असताना अशा प्रकारे त्यांच्या स्मारक समितीवर टाळेबंदीची नामुष्की येणं, यात सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं गरजेचं आहे. मी संजय बनसोडे, विशेष कार्य अधिकारी, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, मुंबई. आता या काल का परवा 2-3 दिवसात वर्तमानपत्रामध्ये स्मारक समितीच्या कार्यालयात टाळे ठोकल्याबद्दलचं बातमी आलेली आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. गेल्या 10 महिन्यापासून त्या जागा मालकाला भाडं देण्यात आलेलं नाही. तसेच गेल्या 2.5 वर्षापासून इथल्या कर्मचाऱ्यांना एक पैसाही पगार मिळालेला नाही. लोक, अधिकारी, कर्मचारी हवालदिल झालेले आहेत. शासनाकडं पत्रव्यवहार केलेला आहे. पाठीमागच्या शासनालाही केला होता, आत्ताच्याही शासनाकडं पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु ह्यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. बार्टी पुणे येथे बऱ्याच वेळा मिटिंगा झाल्या. मी प्रत्यक्ष जाऊन सांगितलं त्यांना, लोकांचे हाल सांगितले, इथं स्मारक समितीतल्या अडचणी सांगितल्या. ते सांगतात आम्ही शासनाला कळवलेलं आहे. शासनामध्ये कळवूनही आज अखेर कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती तोडगा निघालेला नाही. ही फार दयनीय अवस्था आहे. शासनानं कृपया याच्यामध्ये लक्ष घालून त्वरित याबाबत कर्मचाऱ्यांचा पगार आणि ह्या 10 महिने राहिलेला कार्यालयाचं भाडं त्वरित देण्यात यावं ही विनंती. गोगलगाय अन पिकावर पाय. मिरज पूर्व भागातील गोगलगायींची दहशत पसरली आहे. लहान पिकांची रोपं खाऊन लाखो रुपयांचं नुकसान केलं जात आहे. यामुळे शेतकरी हैराण आहे. गोगलगाय अन पोटात पाय ही म्हण सर्वांना माहीत आहे. खरोखरच या गोगलगायी आता शेतकऱ्यांना घातक ठरू लागल्या आहेत. गोगलगाय पिकांवर पाय अशी गत होऊन बसले. मिरज पूर्व भागात लहान पिकांची रोपं खाऊन लाखो रुपयांचं नुकसान करत असून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषधांचा भुर्दंड सुद्धा बळीराजाच्या उरावर बसू लागलाय. त्यामुळे गरीब दिसणाऱ्या गोगलगायीची एक दहशत आता पूर्व भागातील सर्वच गावांसोबत सध्या लिंगणूर, शिपूर, सलगरे आणि चाबुकस्वारवाडी या गावात तयार झाले. मिरज पूर्व भागात पायापाची वाडी ते एरंडोली, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी या भागात मागील 4 वर्षांपासून मोठ्या संख्येत गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे. आता तर सलगरे, चाबुकस्वारवाडी, शिपूर, व्यंकोचीवाडी, बेळंकी, गायकवाडवाडी या भागात लहान शंख असणाऱ्या आणि शंख सोडलेल्या दुसऱ्या प्रकारातील गोगलगायी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याही पिकांवर हल्ला करू लागल्या. पूर्व भागात हे संकट ढबू मिरची, इंडस, लांबडी मिरची, पावटासह सर्व नवीन लागण केलेल्या सर्व रोपांवर वाढले. सध्या सलगरे, चाबुकस्वारवाडी भागातील ढबू मिरची, टोमॅटो, लांबडी मिरची या लहान लावलेल्या रोपांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करू लागल्या. लहान रोपे मुळात तोडून, खरवडून आणि कातरून टाकतात. संध्याकाळी ते रात्रभर आणि सकाळपर्यंत या जास्त सक्रिय होत असतात. पूर्व भागातील 1-2 गावात पहिल्या वर्षी सुरू झालेली गोगलगायीची समस्या आता 2 वेगवेगळ्या रूपात हातपाय पसरू लागली आहे. एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी भागात असणाऱ्या मोठ्या शांखी गोगलगायी आहेत.
सध्या लहान आकाराच्या गोगलगाई सुद्धा पूर्व भागातील शिवारात वाढू आणि पसरू लागल्या. आपल्या धारदार दातांनी देठ, पाने कुरतडणे, खाणे यामुळे सर्व पिकांचं नुकसान होत आहे. सलगरी इथं एका शेतकऱ्याच्या प्लॉटमधील 70% रोपं खाऊन तोडून निकामी केली आहे. 17,000 रोपांपैकी 13,000 रोपे रात्रीमध्येच कातरून नुकसान करण्यात आलं. सुमारे 2.5 रुपयांचं रोप गृहीत धरल्यास 30,000 रुपयांचं नुकसान रात्रीत झालं. त्यामुळे आता अनेकांनी सावध होत गोगलगाईची औषधं ठेवून नियंत्रित केली आहेत. एकूणच वाढता रोपांचा आणि औषधांचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. यंदा पाऊस 2 आठवड्यापासून कमी अधिक प्रमाणात सुरू झाला आहे. केंद्र सरकारनं कॉर्पोरेट कंपनीच्या घशामध्ये शेतकऱ्याला घालण्याचा डाव आखला आहे, अशी जोरदार टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कृषी विधेयक 2020 लोकसभेमध्ये पारित करून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपनीच्या घशामध्ये शेतकऱ्याला घालण्याचा डाव केला आहे. देशातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सर्व शेतकरी संघटनांनी याला विरोध केला. सरकार गहू, तांदूळ, शेतीमाल खरेदी करतात. या विधेयकानंतर बाजार समितीच्या आत बाहेर कोणताही फरक राहणार नाही. केंद्र खरेदीतून हळू बाहेर पडत आहे. शेतकऱ्याला हमीभाव संरक्षण आहे ते तकलादू होईल आणि शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये जाईल. त्यामुळे देशभरातील सर्व शेतकरी संघटनेनं या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कृषी विधेयक 2020 हे विधेयक लोकसभेमध्ये पारित करून खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं काम केंद्र सरकारनं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्याला घातलेलं आहे आणि भारतीय शेती आणि तिचं स्वायत्तत्व नष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, ज्या देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित आहेत, त्यांनी याला जोरदार ताकदीने विरोध करण्याचं ठरवलं आहे. पंजाब असेल, हरियाणा असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये या विधेयकाला विरोध होतोय. कारण सरकार मोठ्या प्रमाणामध्ये गहू खरेदी करतं, तांदूळ खरेदी करतं, शेतीमाल खरेदी करतं. परंतु या विधेयकानंतर बाजार समितीच्या बाहेर आणि आत अशा प्रकारचा फरक राहणार नाही. हळूहळू सरकार खरेदीतून अंग काढून घेईल आणि जो हमीभावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळालेलं आहे ते तकलादू होईल आणि खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये शेतकरी अडकला जाईल. आणि म्हणून याला मोठ्या ताकदीनं देशभरातले शेतकरी विरोध करतायत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात काल दुपारपासून अतिवृष्टी झाली. वादळी पावसानं अनेक पूल पाण्याखाली गेले. यात ओढ्यापलीकडे चरायला गेलेल्या 80भर मेंढ्या अडकून पडल्या होत्या. पुलावर पाणी असल्यामुळे डोक्यावर एक एक करत आणण्याची किमया काही मेंढपाळांनी करून दाखवली. शेवटी माणुसकी कुठंतरी जिवंत असते आणि प्राण्यांचा लळा वेगळाच असतो, हे उदाहरण दिसून येते. दिघंची इथं भाकरओढा पूल देखील पाण्याखाली गेला. भाकरओढ्याच्या पलीकडे मेंढ्या चरण्यासाठी गुंडराज ढोक, सुरेश ढोक, गोविंद रणदिवे हे तिघे गेले होते. पावसाला सकाळपासून सुरुवात झाली. त्यात दुपारी झालेल्या संततधार पावसानं भाकरओढ्याला पाणी आलं. त्यामध्ये पूल पाण्याखाली गेला. वाहतूक बंद झाली. आता या सर्व मेंढ्या घरी सुरक्षित घेऊन जाण्यासाठी या तिघांची धडपड सुरू झाली. परंतु पाऊस कमी होण्याची लक्षणं नव्हती. पाणी देखील वाढत होतं. वाहत्या पाण्यातून मेंढ्या तशाच नेल्या तर वाहून जाण्याचा मोठा धोका होता. अखेरीस गुंडाराज ढोक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या खांद्यावरून एक एक करत तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे वाहत नेल्या. एका टोकावरून सुरेश ढोक यांनी गुंडराजच्या खांद्यावर मेंढ्या उचलून दिल्या तर पुलाच्या दुसऱ्या टोकावर गोविंद वाघमारे यांनी मेंढ्या उतरून घेतल्या. आपल्या सर्वच्या सर्व मेंढ्या सुरक्षित स्थळी आपल्या घरी नेल्या. आपल्या जीवाची बाजी लावून गुंडाराज ढोक, सुरेश ढोक, गोविंद रणदिवे या तिघांनी सर्वच्या सर्व मेंढ्या सुरक्षित आणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी जीव लावलेल्या मेंढ्या सुरक्षित झाल्या याचा आनंद जाणवत होता. जीवापाड माया लावून सांभाळ केलेल्या तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या पलीकडे अडकल्या होत्या. आपण पाळलेल्या प्राण्यांविषयी असणारा जिव्हाळा आणि लावलेली माया दिघंची इथल्या या घटनेनं अधोरेखित झाली आहे.
म्हैसाळ विस्तारित योजना आणि संख मध्यम प्रकल्पातील तलाव भरण्यासाठी 2 ऑक्टोबर पासून जनजागृती करणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे. जमदाडे म्हणाले की म्हैसाळ योजना निधी अभावी आजही पूर्ण झाली नाही. योजना पूर्ण झाली तरीही 48 गावं पूर्णतः आणि 17 गावं अंशतः अशी 65 गावं पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यासाठी मार्च 2019 मध्ये विस्तारित योजना महाराष्ट्र शासनात सादर केली होती. तत्कालीन सरकारनं योजनेस तत्वतः मान्यता दिली होती, मात्र पुढे कार्यवाही झाली नाही. विस्तारित योजनेतून 50,000 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजनेसाठी 1.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असून आता निर्णायक लढ्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनापासून 65 गावात जाऊन सर्व ग्रामपंचायतीचे ठराव, सर्व पक्षांचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी यांची विनंती पत्रे घेऊन पालकमंत्री जयंत पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांना ही योजना मंजूर करून दुष्काळ कायमचा संपवावा अशी विनंती करणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. कायम दुष्काळ आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये ऐन जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी टँकरनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. 1995 साली जत तालुक्याचा म्हैसाळ योजनेमध्ये समावेश केला. यावेळी जत तालुक्यातलं 22,550 हेक्टर क्षेत्र, 16 लघुपाट बंधारे तलाव आणि 2 मध्यम प्रकल्प भरून देण्याची तरतूद केली. परंतु आज तागायत ही योजना निधीच्या अभावी किंवा राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने या ठिकाणी योजना अपूर्ण राहिली. इतर तालुक्याचा विचार केला तर अनेक नवीन योजना त्यामध्ये घुसडून त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि आज योजना कार्यान्वित झाल्या. जतमध्ये अजूनही म्हैसाळ योजना अपूर्ण आहे. जरी योजना पूर्ण झाली तर जवळपास 48 गावं पूर्णतः आणि 17 गावं अंशतः अशी 65 गावं वंचित राहत आहेत. या गावासाठी जी विस्तारित योजना खासदार संजय काका पाटील आणि त्यावेळचे तत्कालीन आमदार विलासराव जगताप साहेब यांनी जी सादर केली होती त्या योजनेला मंजुरी देऊन ही योजना त्वरित चालू करणं यासाठी अतिशय गरजेचं आहे. यासाठी मी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी या तालुक्यामध्ये या 65 गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी आणि पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी जे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी अशा प्रकारची जी योजना अभियान राबवलं आहे, या अभियानाच्या माध्यमातून या अभियानाचाही प्रसार करून लोकांना सुरक्षितता पाळणं गरजेचं आहे हे समजावून सांगण्याबरोबरच हे विस्तारित योजना त्वरित मंजूर करून कशी चालू करणं हे सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम मी 2 ऑक्टोबरपासून या ठिकाणी करणार आहे. यासाठी भिळूर येथून सुरुवात करून जवळजवळ 7 ते 8 दिवस या तालुक्यातल्या 65 गावामध्ये फिरून त्या गावचे सर्व सरपंच, सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, आमदार, चालूचे आत्ताचे सध्याचे आमदार, माजी आमदार या सर्वांना बरोबर घेऊन या तालुक्यासाठी वरदान ठरणारी विस्तारित योजना त्वरित मंजूर करून या तालुक्यातला कायमचा दुष्काळ संपवावा अशा प्रकारची विनंती माननीय जयंत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली. राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. भारतीय नौदलामार्फत देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या INS विराटनं शनिवारी मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केलाय. रविवारी मध्यरात्रीपर्यंत विराट तिथं पोहोचण्याची शक्यता आहे. साल 1987 ते 2017 अशी 30 वर्ष ही विश्वविक्रमी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात आघाडीची युद्धनौका म्हणून गणली गेली. सध्या हा मान INS विक्रमादित्यकडे आहे. साल 1986 मध्ये युद्धनौका भारत सरकारनं सुमारे $65 कोटी इंग्लंडकडून विकत घेतली. 1953 ते 84 या काळात ही नौका ग्रेट ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचा भाग होती. त्यावेळी तिचं नाव HMS हर्मिस असं होतं. त्यामुळे ही एक अशी युद्धनौका होती ज्यानं 2 देशांच्या नौदलासाठी काम केले. असा ऐतिहासिक वारसा लाभल्यानं या नौकेला ओल्ड लेडी या नावानं महासागरात एक विशेष ओळख प्राप्त होती. एका वेळी 2000हून अधिक सैनिकांचं वास्तव्य, फायटर विमान, हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्र वाहून नेण्याची विराटची क्षमता होती.
28 नॉटिकल म्हणजे ताशी 52 किलोमीटर वेगानं प्रवास करण्याची या युद्धनौकेची क्षमता होती. INS विराट ही जगातील सर्वात प्रदीर्घ काळ सेवेत विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971चं युद्ध असो किंवा अरबी समुद्र आणि गल्फमधील युद्ध सराव INS विराटनं नेहमीच भारताची शान कायम राखली आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबियासह काही जवळच्या मित्रमंडळींना INS विराटवरून लक्षद्वीप बेटांजवळ सहलीला घेऊन गेले होते. असा गौप्यस्फोट त्या काळात एका नौदल अधिकाऱ्यानं केला होता. साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण प्राप्त झालंय. भारत चीन सीमेवरील संघर्षात जाधव हे शहीद झाले. देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे हे सुपुत्र महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं. देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलंय. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणण्यात आलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले. बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचं पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचलं. तिथून सचिन यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचेल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय चीन यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तारळे येथे पार्थिव पोहोचल्यानंतर तिथून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसाळे गावापर्यंत त्यांचं पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून घेऊन गेले. गावागावात त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर फुलांचा सडा टाकला. शहीद जवान सचिन जाधव हे 3 महिन्यांपूर्वी 2 महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत चीन तणाव वाढत असल्यानं त्यांची 1 महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्यानं सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व परिसराला सैनिक सेवेची फार महत्त्व पाटण तालुक्यामधल्या हा नाईक सचिन जाधव आणि अशा प्रकारे देश रक्षणाचं काम करत असताना जवान सचिन जाधव हा शहीद झालेला. आज या ठिकाणी त्याच्या गावामध्ये अंत्यसंस्कार होत असताना अलीकडच्या काळामध्ये देशावर सातत्यानं आक्रमण होत असताना, हल्ला होत असताना या देशाचं रक्षण करणारी ही सर्व सैन्य दलाची मंडळी अतिशय सचोटीने चिकाटीने त्या ठिकाणी काम करतात. परंतु दुर्दैवानं त्यांचा या ठिकाणी सचिनचा मृत्यू झाला आहे. मी या जिल्ह्याच्या वतीनं त्याला या ठिकाणी आदरांजली, सचिन जाधव यांना आदरांजली अर्पण करतो. काय सांगाल? गावचा सुपुत्र हरपला गेला. आमच्या दुसाळे गावचे सुपुत्र शहीद सचिन जाधव हे देशाच्या संरक्षणाच्या सीमेचं संरक्षण करत असताना ते दुर्दैवानं शहीद झालेले आहेत. जाधव कुटुंबाला ही सैनिकी परंपरा आहे. त्यांचे वडील सैन्यामध्ये होते, सचिन जाधव सैन्यामध्ये होते, त्यांचे बंधूसुद्धा आत्तासुद्धा सैन्यामध्ये आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणानं कर्तव्यनिष्ठ भावनेतनं आणि गरीब शेतकरी कुटुंबातनं पुढं आलेलं हे कुटुंब आहे. अतिशय दुःखद प्रसंग सचिन जाधव यांच्या परिवारावर आलेला आहे. एक गोष्ट नक्की आहे की सचिनच्या बलिदानानं ह्या गावाचं नाव नव्हेच तर ह्या तालुक्याचं नव्हेच तर ह्या सातारा जिल्ह्याचं नाव त्यानं अजरामर केलेलं आहे. मी सचिनच्या स्मृतीला अभिवादन करतो, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशी किती जरी संकट आली तरी देशाचं सैन्य दल आणि सचिनसारखे वीर जवान हे देशाच्या सीमांचं रक्षण करण्याकरता सतत अहोरात्र डोळ्यात तेल घालून जागे आहेत
म्हणूनच कानाकोपऱ्यातल्या छोट्या गावातली माणसं, देशातली जनता सीमांचं रक्षण करण्याकरता सतत अहोरात्र डोळ्यात तेल घालून जागे आहेत. म्हणूनच कानाकोपऱ्यातल्या छोट्या गावातली माणसं, देशातली जनता सुरक्षित आहे. सैन्यातल्या जवानाचं बलिदान हे निश्चितपणानं व्यर्थ जाणार नाही आणि या वीर जवानांच्या शहीद होण्यामुळं आपण एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या परिवाराचं रक्षण करणं आता आमची जबाबदारी आहे. इथली आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याशी कालच बोलताना या परिवाराला समक्ष भेटून त्यांचं सांत्वन करण्याला सांगितलेलं आहे. मी हा अंत्यसंस्कार संपल्यानंतर त्यांच्या परिवाराचं भेटून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आणि मी स्वतःसुद्धा त्या परिवाराचं सांत्वन करणार आहे. सांत्वन तर करणारच आहे, परंतु ह्या कुटुंबाची जबाबदारी आता आमची आहे. सचिन जरी देशाच्या सीमेचं रक्षण करताना शहीद झाला असला तरी आम्ही त्याची उणीव त्यांच्या कुटुंबाला भासू देणार नाही. आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेच सदैव राहू एवढंच मी सांगतो. आणि वीर जवान सचिन जाधव यांनी औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं विभाजन करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याच निषेधार्थ आज उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा या प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. MIM विद्यार्थी आघाडीचे डॉक्टर कुणाल खरात, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, अतुल कांबळे, पॅन्थर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या गुणरत्न सोनावणे, अवेज शेख, रोहित धनराज इत्यादी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. मराठवाडा विद्यापीठ विभाजनाच्या हालचालींना विद्यार्थी संघटनेनं निषेध केला आहे आणि यासाठीच शिक्षण मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे, कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया,
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन.